न तळता आणि तळून अशा 2 प्रकारे आज भोपळ्याचे घारगे बनवायचे आहेत. त्यासाठी अर्धा किलो भोपळा साल काढून स्वच्छ करून छान किसून घेतला. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 250 ग्रॅम गूळ घालून गॅसवर शिजायला ठेवले. मध्यम आचेवर गूळ वितळू द्यायचा, परतत राहायचे. गॅस मंद करून झाकण ठेवायचे. छान शिजवून घ्यायचे आहे, पण गूळ करपू नये म्हणून सतत लक्ष द्यायचे. भोपळ्याचा किस शिजला की त्यामध्ये चमचाभर विलायची पूड घालायची. गॅस बंद करायचा. आता हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालून मळून घ्यायचे. आता याची अशी पोळी लाटून त्यावर खसखस लावून तव्यावर थोडेसे तूप लावून छान पराठ्याप्रमाणे दाबून दाबून भाजून घ्यायची. आणि जर माझ्यासारखे रसिक खवय्ये असाल तर मात्र छान पुऱ्या लाटून घ्यायच्या, तेलात तुपात तळून खायच्या. पुरी आणि पोळी दोन्हीही छान मऊ होतात, पण तुलनेने पुऱ्या जास्त मऊ असतात